नमस्कार. आज इथे जमलेले हिंदू बांधव बघून, भगिनी बघून खूप आनंद होतोय. आपण बरेचसे प्लेकार्ड्स बनवलेत हिंदू धर्माचा जयघोष करणारे, परंतु मला इथं सगळ्यांना प्रश्न विचारायचा आहे की हिंदू धर्म म्हणजे काय, किंवा हिंदू धर्माची व्याख्या इथे कोणाला सांगता येईल का. आपण सगळेजण एक स्वतःला हिंदू म्हणवतो, पण हिंदू म्हणून आपली काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत किंवा आपला एक वेगळा परिचय आहे. तर इथे कोणी हिंदू म्हणजे काय हे सांगू शकेल का? बरेच जण हिंदू धर्माला हिंदू हा धर्म नसून ती एक जीवन प्रणाली आहे वगैरे सांगतात, परंतु ते थोडंसं आपण ज्याला म्हणू शकतो की अर्धवट मांडलेलं मत आहे. हिंदू धर्म हा इतरांच्या पेक्षा वेगळा आहे किंवा वेगळा कसा आहे याच्यासाठी 4 महत्त्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत की जी हिंदू धर्माची USP आहे, जी इतर कुठल्याही धर्माकडे नाही. सगळ्यात पहिला सिद्धांत म्हणजे हिंदू धर्म हा अद्वैताला प्रमाण मानतो. अद्वैताला प्रमाण मानतो म्हणजे काय, तर आपण ईश्वराला विराट सागराचा स्वरूप समजतो आणि आपण स्वतःला त्या सागराचा एक थेंब समजतो. थोडक्यात ईश्वराचं आणि आपलं जे नातं आहे ते सागर आणि एका थेंबाचं आहे. आपण ईश्वराचेच एक अंश आहोत याच्यावरती आपला ठाम विश्वास असतो. आपलं ईश्वराचं नातं हे त्या दृष्टिकोनातून पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने बांधलं गेलेलं आहे. आपण ईश्वराचाच एक अंश आहोत. अन्य धर्माची विचारसरणी अशी नाही आहे. अन्य धर्माची विचारसरणी ते स्वतःला ईश्वराचा सेवक किंवा ईश्वराचा दास, ईश्वराच्या क्रोधाला घाबरणारा व्यक्ती, किंवा आपण जर काही पाप किंवा पुण्य केलं तर ईश्वर आपल्यावरती रागावेल, आपल्याला शिक्षा करेल, मग ईश्वराच्या या क्रोधापासून वाचायचं असेल तर काय करायला पाहिजे, या पद्धतीचं तत्वज्ञान अन्य सर्व धर्मांमध्ये आहे. आपलं ईश्वराशी नातं असं नाही. ईश्वर हा विराट आहे, आपण त्याचे अंश आहोत. मग ईश्वराचं आपलं नातं प्रेमाचं असतं. ईश्वराचं आणि एखाद्या स्त्रीचं नातं हे श्रीकृष्णाचं बालरूप आणि त्याची आई यशोदा या पद्धतीचं सुद्धा असू शकतं. कुणाला तरुण श्रीकृष्ण भावतो, कुणाला गीता सांगणारा श्रीकृष्ण भावतो, कुणाला अर्जुनाचा सखा श्रीकृष्ण भावतो. परंतु ईश्वराचं नातं हे आपलं आत्मीयतेचं आहे. आपण आणि ईश्वर याच्यामध्ये अद्वैत आहे. हिंदू धर्माचा हा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत ह्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. दुसरा ईश्वराला जाणून घेण्याचा आपला एक मार्ग आहे, आपण त्याला आस्तिकता असं म्हणतो. म्हणजे आपला ईश्वरावर विश्वास आहे, आपली ईश्वरावरती श्रद्धा आहे आणि ईश्वरांनी दाखवलेल्या मार्गाने आपण जर आचरण केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. हा आपला धर्म सिद्धांत आपल्याला सांगतो. स्वर्ग ही खूप नंतर आलेली संकल्पना आहे. आपण सगळेजण मोक्षानुगामी आहोत. आपल्याला जन्म मरणाच्या या फेऱ्यातून बाहेर पडून मोक्षाला प्राप्त व्हायचं आहे किंवा ईश्वराशी तादात्म्य पावायचं आहे. हिंदू म्हणून आपली ही सगळ्यात दुसरी अत्यंत महत्त्वाची ओळख आहे. आपल्याला कयामतच्या दिवसापर्यंत थडग्यात पडून राहायची गरज नाही. तिसरा जो सिद्धांत आहे तो म्हणजे आपण पुनर्जन्म मानतो. मग पुनर्जन्म मानणारा प्रत्येक संप्रदाय हा सुद्धा तितकाच हिंदू आहे जितके आपण हिंदू आहोत. मग जैन मत असेल, बौद्ध मत असेल किंवा शीख संप्रदाय असेल किंवा बाकी आपण समस्त हिंदू असू, आपण सगळेजण पुनर्जन्माची संकल्पना मांडतो. पुनर्जन्म ही एक आपली वेगळी USP आहे. पुनर्जन्माची संकल्पना अन्य दुसऱ्या कुठल्याही धर्मामध्ये अस्तित्वात नाही. त्याच्यानंतरचा जो चौथा सिद्धांत आहे ज्याच्या बळावरती आपण स्वतःला हिंदू म्हणवतो तो म्हणजे कर्मफळाचा सिद्धांत. तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ प्राप्त होईल, तुम्ही चुकीचं वाईट कर्म केलं तर तुम्हाला वाईट फळ प्राप्त होईल. हा प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीचा ठाम विश्वास असतो किंवा आपली त्याच्यावरती ठाम श्रद्धा असते. आपलं ईश्वराशी असलेलं नातं किंवा आपलं कर्मफळाशी असलेलं नातं हे पुनर्जन्म या संकल्पनेशी बांधलं गेलेलं आहे. आपण या जन्मात जी काही चांगली वाईट कर्म करतो त्यानुसार आपल्याला पुढचा जन्म प्राप्त होतो. पुढच्या जन्मात आपण जी काही चांगली वाईट कर्म करतो त्यानुसार आपल्याला त्याच्या पुढचा जन्म प्राप्त होतो.
आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आपण चांगली वाईट कर्म करत आपल्या चांगल्या कर्मांचा संचय वाढत जातो, तसं हळूहळू एक मानव म्हणून आपली आत्मोन्नती होत जाते. आपण संतपदाला प्राप्त होतो आणि यथावकाश आपला सर्व कर्म निश्शेष झाल्यानंतर आपण भगवंताशी एकरूप होतो, विलीन होतो किंवा आपण मोक्षाला प्राप्त होतो. हा आपल्या धर्माचा सिद्धांत आहे. आपला कर्मफळाचा सिद्धांत हा सापेक्ष नाही तर निरपेक्ष आहे. म्हणजे मी कुणाशी चांगला वागलो तर ईश्वराकडून मला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे, मी कुणाशी वाईट वागलो तर मला त्याचं वाईट फळ मिळणार आहे. अन्य संप्रदायांमधली जी विचारसरणी आहे ती थोडीशी वेगळी आहे. तुम्ही खुनी असा, बलात्कारी असा, तुम्ही अत्याचारी असा, दुराचारी असा, कितीही वाईट असा, परंतु तुम्ही दुसऱ्या धर्माच्या माणसाला स्वतःच्या धर्मामध्ये आणलं तर त्यांचा परमेश्वर त्यांची सगळी पापं माफ करून टाकतो आणि त्यांचा स्वर्गाचा रस्ता प्रशस्त करतो. अशा पद्धतीची ज्याला आपण म्हणतो घोंचुगिरी किंवा ढोंगीपणा हिंदू धर्मामध्ये नाही. तुम्ही कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही पंथाच्या माणसाशी, अगदी प्राण्याशी, पशुपक्ष्याशी, वनस्पतीशी सुद्धा जर वाईट वर्तन केलं तर ते तुमच्या कर्मफळामध्ये नोंदवलं जातं आणि त्या कर्माचं तुम्हाला फळ भोगावं लागणार आहे. हे 100% सत्य आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे जो हिंदू लोक बहुसंख्य वेळेला विसरतात की आपल्यामध्ये आणि इतर धर्मियांच्या मध्ये फरक काय. तर आपल्यामध्ये आणि इतर धर्मियांच्या मध्ये फरक असा आहे की आपला ईश्वर तू फक्त हिंदू माणसाची चांगला वाग, अन्य धर्मियांची वाईट वागलास तरी मी चालवून घेईन, किंवा अन्य धर्मियांशी तू जितका वाईट वागशील तितका मी तुझ्यावर प्रसन्न होईल, असं आपला ईश्वर आपल्याला कधीही सांगत नाही. आपला ईश्वर हा निरपेक्ष आहे. तुम्ही सर्वांशी चांगलं वागा हेच आपल्याला सांगतो. अद्वैताचा सिद्धांत आपल्याला हे सांगतो की प्रत्येक चर आणि अचर घटकामध्ये ईश्वर विद्यमान आहे आणि आपण त्या ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे, त्याच्या चरणी नतमस्तक व्हायला पाहिजे. त्यामुळे आपण दगडाला सुद्धा देव मानू शकतो, आपण निसर्गाला देव मानतो, आपण नदीला देव मानतो, आपण जगतातील प्रत्येक चर आणि अचर घटकाला ईश्वराचं स्वरूप मानून त्याला वंदनीय करू शकतो, वंदनीय मानू शकतो. ही हिंदू असण्याची तुमची सगळ्यात मोठी ओळख आहे. आज या ठिकाणी मी भाषण करायला आलोय तर काही गोष्टींच्या बद्दल बोललं जाणं मला आवश्यक आहे असं वाटतंय. सगळ्यात पहिला विषय म्हणजे गेली 70 वर्ष आपल्याला जो शिकवला गेलेला आहे तो म्हणजे सर्व धर्म समभाव. सर्व धर्म समभाव ही एक अत्यंत वांझोटी, नपुंसक, खोटी आणि अस्तित्वात नसलेली संकल्पना आहे जी गेली 70 वर्ष आपल्या डोक्यामध्ये घुसवण्याचा आटोकाट प्रामाणिक प्रयत्न केला गेलेला आहे. सर्व धर्म समभाव ही संकल्पना कशी चुकीची आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे. आपल्याकडे सनातन धर्माचा असा सिद्धांत आहे की एकम सत्य हा बहुविधा विप्रा वदंती. अर्थात सत्य हे एकच आहे. जाणते लोक किंवा ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून, वेगवेगळ्या चष्म्यातून बघतात. मग एखादा व्यक्ती शिवाचा भक्त असू शकतो, एखादा शक्तीचा भक्त असू शकतो, एखादा गणेशाचा भक्त असू शकतो, परंतु या सगळ्यांची एका गोष्टीवर श्रद्धा आहे की अंतिम ईश्वराचं स्वरूप एकच आहे. मला गणपती आवडतो म्हणून मी गणपतीची उपासना करतो, त्याला शक्ती तत्व आवडतो म्हणून तो शक्तीची उपासना करतो. ही परिपक्वता आपल्यामध्ये आहे. मग एखादा मुसलमान असेल, एखादा ख्रिस्ती असेल, एखादा ज्यू असेल, एखादा पारशी असेल, तो त्याच्या मार्गाने ईश्वराची उपासना करतो आहे आणि त्याच्या मार्गाने ईश्वराची उपासना करण्याचा त्याचा अधिकार आपण लोक मान्य करतो. याच्यासाठी एक शब्द आहे परधर्म सहिष्णुता. आपण परधर्म सहिष्णू आहोत. आपण जनरली, नॅचरली, सैद्धांतिक पातळीवरती हजारो लाखो वर्ष आपण परधर्म सहिष्णू राहिलेलो आहोत. त्यामुळे आपल्या देशामध्ये पारशी लोक निर्वासित म्हणून आले, आपण त्यांना सामावून घेतलं. आपल्याकडे ज्यू लोक निर्वासित म्हणून आले, आपण त्यांना सामावून घेतलं. आपल्याकडे मुसलमानांमधले, ख्रिश्चनांमधले सुद्धा अनेक संप्रदाय निर्वासित म्हणून आले आणि त्या सर्वांना आपण आपल्याकडे सामावून घेतलं. त्या सगळ्यांना त्यांच्या धर्माचं, त्यांच्या पद्धतीने पालन करण्याचं स्वातंत्र्य आपल्या त्या काळातल्या राजांनी दिलेलं आहे. म्हणजे आपल्या रक्तामध्ये परधर्म सहिष्णुता आहे. परधर्म सहिष्णुता हा आपल्या DNA भाग आहे. परधर्म सहिष्णुता आणि सर्व धर्म समभाव या पूर्णपणे परस्पर विरोधी संकल्पना आहेत. कारण इस्लाम आणि ख्रिश्चनिटी हे जे दोन
जगातले पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे धर्म आहेत. ख्रिश्चनिटी पहिल्या क्रमांकाचा धर्म आहे, इस्लाम हा दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. या दोन्ही धर्मांचा पायाच धर्मांतर हा आहे. अन्य धर्मीय व्यक्तीला आपल्या धर्मामध्ये साम दाम दंडभेद येन केन प्रकारेण आणल्यानंतर त्याला आपल्या धर्माचे सिद्धांत पालन करायला भाग पाडा, आणि हे करणं त्यांच्या धर्मकृत्याचा भाग आहे, कारण त्यांच्या धार्मिक पुस्तकात त्यांना तसं सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही जर तुम्ही अन्य धर्मीय राष्ट्रामध्ये गेला तर तिथं तुम्हाला कालांतराने विधर्मी किंवा काफिर लोकांची संख्या वेगाने कमी होत गेलेली दिसेल. म्हणजे तुम्ही पाकिस्तान जेव्हा निर्माण झाला होता 1947 साली, त्यावेळेला पाकिस्तानमध्ये 23% हिंदू होते. आज हिंदूंची संख्या 1 किंवा 2% सुद्धा उरलेली नाहीये. अफगाणिस्तानमध्ये 100% मुसलमान आहेत. तिथले शेवटचे 2 शीख सुद्धा गुरुग्रंथ साहिब घेऊन परत आलेले आहेत आपल्याकडे. तर आपण अन्य धर्मियांच्या प्रती सहिष्णू आहोत, परंतु अन्य धर्मीय जर आपल्या प्रती सहिष्णू नसतील तर आपण सर्व धर्म समभाव या सिद्धांताचं पालन करू शकत नाही. हे आपल्याला पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. संविधानाने सगळ्यांना धर्माचरण करण्याचं, धर्म पालन करण्याचं, धर्म प्रचार आणि प्रसार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु याचा अर्थ असा होतो की हिंदूंनी हिंदू धर्मियांमध्ये आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करावा, मुसलमानांनी आपल्या धर्माचा प्रचार आपल्या धर्मीय नागरिकांमध्ये करावा, ख्रिश्चनांनी आपल्या धर्मीय नागरिकांमध्ये प्रसार करावा. हे आदर्श आहे. परंतु दुर्दैवाने असं होतं की त्या दोन्ही धर्माच्या पुस्तकामध्ये धर्मांतरी संकल्पना असल्यामुळे ते सगळ्यात पहिल्यांदा हिंदूंना पकडून आपल्या धर्मात आणायचा प्रयत्न करू लागतात. मग जिथं प्रेमाने साधतं तिथं प्रेमाने, जिथे धाकधपटशा होईल तिथं धाकधपटशा, जिथं लवजिहाद करता येईल तिथं लवजिहाद, सगळ्या मार्गांनी त्यांना आपल्या समाजातले स्त्री आणि पुरुष स्वतःच्या धर्मामध्ये ओढून आणायचे आहेत. दुर्दैवाने संविधान त्यांना ही परवानगी देतं. आणि तितक्याच दुर्दैवाने आपण हिंदू सेक्युलरिझमची अफू गेली 70 वर्ष चाटली असल्यामुळे आपला स्वतःचा धर्माभिमान शून्य झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्या धर्मातल्या मुली, आपल्या धर्मातली मुलं अन्य धर्मामध्ये जात आहेत याची आपल्याला खंत आणि खेद उरलेली नाही. हे सगळ्यात जास्त दुर्दैवी असणारी एक गोष्ट आहे. त्यामुळे या निमित्ताने आपण हिंदू असणं म्हणजे काय, हिंदू असण्याचा आपला USP काय आहे आपण समजून घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण इस्लाम आणि ख्रिश्चनिटीच्या आक्रमणाशी गेली 1400 आणि अनुक्रमे 2000 वर्ष लढतो आहोत, त्याचप्रमाणे ज्यू सुद्धा लढत होते. ज्यूंना तर स्वतःची भूमी सुद्धा नव्हती. परंतु ज्या वेळेला आपण अन्य राष्ट्रामध्ये अल्पसंख्याक म्हणून जगतो आहोत त्यावेळेला आपण आपलं अस्तित्व कसं टिकवायचं याच्यासाठी ज्यू धर्मीय नागरिकांनी स्वतःच्या धर्माच्या सिद्धांतामध्ये काही बदल घडवले. पहिला बदल असा घडवला की त्यांनी एक धर्मसिद्धांत असा स्वीकारला की ज्यू म्हणून जन्माला येणं हीच मुळातून एक खूप मोठी उपलब्धी आहे. म्हणजे तुम्ही जन्माने ज्यू असू शकता, अन्य कोणत्याही मार्गाने तुम्ही ज्यू होऊ शकत नाही. थोडक्यात अन्य धर्मीय स्त्री किंवा पुरुष ज्यू होण्याची शक्यता त्यांनी शून्य करून टाकली. त्याच वेळेला त्यांनी त्यांच्याकडे दुसरा नियम असा एक बनवला की ज्यू धर्मीय पुरुष किंवा ज्यू धर्मीय स्त्री कुठल्याही विधर्मी व्यक्तीशी जरी त्यांनी लग्न केलं तरी सुद्धा त्यांचा धर्म बदलणार नाही. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या धर्म सिद्धांतांमध्ये टाकल्यामुळे ती जागतिक पातळीवर मान्य झाली आहे. त्यामुळे कुठल्याही ज्यू पुरुषांनी किंवा स्त्रीनी अन्य धर्मीय नागरिकाशी लग्न केलं तरी त्यांचा ज्यू धर्म बदलत नाही, ते मरेपर्यंत ज्यू असतात. याच्या पुढे जाऊन त्यांनी अजून एक गोष्ट केली की कुठल्याही ज्यू धर्मीय स्त्रीनी किंवा ज्यू धर्मीय पुरुषांनी विधर्मी व्यक्तीशी लग्न केलं आणि त्यांना होणारं जे अपत्य असेल ते बाय डिफॉल्ट ज्यू असेल. म्हणजे आई किंवा मुलगा यांच्यापैकी जर एक जण ज्यू असेल तर ते मूल कायद्याने ज्यू मानलं जाईल, त्याचा अन्य कुठलाही धर्म मानला जाणार नाही. हिंदू धर्मीय नागरिकांनी, हिंदू धर्माचार्यांनी, हिंदू धर्म मार्तंडांनी आणि हिंदू समाजांनी ज्यू धर्मीय नागरिकांकडनं हा सिद्धांत शिकणं खूप आवश्यक आहे. कारण आपल्याकडे जे धर्मांतर होतात त्या धर्मांतरामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलीचं नाव लक्ष्मी असतं, तिला आयेशा बानो करून तिचं लग्न लावलं जातं. जर आपण आपल्या धर्म सिद्धांतांमध्ये हा बदल घडवला आणि सरकारला सांगितलं नाही आम्हा हिंदूंचा हाच नियम आहे, कालपर्यंत नव्हता पण आजपासून आमचा हाच नियम आहे की आमच्याकडच्या कुठल्याही व्यक्तीने विधर्मी व्यक्तीशी लग्न केलं तर त्याचा मरेपर्यंत धर्म बदलणार नाही. जो जन्माला हिंदू म्हणून येईल तो मरताना हिंदूच असेल. ज्याच्या आईबापांपैकी एक जण हिंदू असेल तो सुद्धा जन्माने हिंदू असेल आणि मरेपर्यंत हिंदू असेल. ही भूमिका जर समस्त हिंदू नागरिकांनी स्वीकारली तर आपल्याला या लव जिहाद किंवा धर्मांतराच्या सर्व स्वरूपाच्या
प्रकारांपासून एकदाच आणि कायमची मुक्ती मिळू शकते. याच्यावरती आपण थोडासा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक मुसलमानाला त्याच्या धर्मातली जी शहादा आहे किंवा त्याची धर्मप्रतिज्ञा आहे ही ज्ञात असते. प्रत्येक ख्रिश्चन माणसाला त्याच्या धर्मप्रतिज्ञा ज्ञात असतात. हिंदूंचा प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे एक पुस्तक नाही आहे, आपल्याकडे अख्खी लायब्ररी आहे. त्यामुळे आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या धर्मसिद्धांतांचं किंवा वेगवेगळ्या जयघोषाचं पालन करतो. वारकरी संप्रदायाचे आपले रामकृष्ण हरी आपण म्हणतो. प्रत्येक संप्रदायाच्या स्वतःच्या वेगवेगळ्या घोषणा आहेत. परंतु आपल्या धर्माची एक शक्ती अशी आहे की आपल्या धर्मातले सगळे संत, आपल्या धर्मातले सगळे संप्रदाय यांनी काही गोष्टी कॉमन ठेवलेल्या आहेत किंवा काही गोष्टी त्यांनी कॉमन स्वरूपामध्ये स्वीकारलेल्या आहेत. या कॉमन स्वरूपामध्ये स्वीकारलेल्या गोष्टींपैकी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव पंचायतन. तुमच्यापैकी किती जणांच्या घरामध्ये देव पंचायतन आहे आणि तुम्ही त्याचं पालन करता, सांगू शकणार आहे का कुणी? तुम्हाला देव पंचायतन म्हणजे काय हे माहिती आहे का? ठीक. आपल्याकडे ईश्वरी तत्व जे आहे ज्याला आपण निर्गुण ब्रह्म म्हणतो. निर्गुण ब्रह्मामध्ये एक विकार उत्पन्न झाला, त्याच्यापासून सगुण ब्रह्म निर्माण झालं. या निर्गुण सगुणाच्या मिलनातून एक महास्फोट झाला आणि जगत आकाराला आलं. मग आपण याला शिवशक्ती मिलन म्हणतो. मग हे जगत जेव्हा आकाराला आलं, जगतामध्ये 5 पंचमहाभूत निर्माण झाली. पंचमहाभूत म्हणजे आकाश तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायू तत्व आणि पृथ्वी तत्व. तर हे 5 जे तत्व निर्माण झाले त्याचप्रमाणे या ब्रह्मतत्वाची 5 कार्य ठरवली गेली. ही 5 कार्य अशी होती की उत्पत्ती, स्थिती, लय, तिरोधान आणि अनुग्रह. यापैकी उत्पत्ती, स्थिती, लय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. उत्पत्ती, स्थिती, लयाचे आपल्याला अनुक्रमे ईश्वरी तत्व पण माहिती आहे, ज्याला आपण ब्रह्मा, विष्णू आणि शंकर असं म्हणतो. तिरोधान हे ईश्वराचं अदृश्य रूपाने कार्य करणारं स्वरूप आहे. आणि अनुग्रह हे तत्व सदाशिवाचं आहे, जो जगताच्या संपूर्ण विनाशानंतर किंवा महाप्रलयानंतर शक्ती तत्वाला पुन्हा जगत आरंभ करण्यासाठी जे हिरण्यगर्भ अर्पण करतो, जे हिरण्यगर्भ अर्पण करतो ते तत्व सदाशिव तत्व हे 5वं तत्व आहे, जे अनुग्रह प्रदान करतो. संपूर्ण संहारानंतर पुन्हा सृजन करण्यासाठी दिली जाणारी शक्ती म्हणजे अनुग्रह. म्हणून आपण जे म्हणतो गुरुनी मला अनुग्रह दिला. गुरु अनुग्रह का देतो? तर आता प्रपंचाचा तुझा नाश व्हायला पाहिजे आणि यापुढे तू अध्यात्माच्या मार्गावर जायला पाहिजे, याच्यासाठी गुरु आपल्याला अनुग्रह प्रदान करत असतो. तर या 5 तत्वांना आपल्याकडे ईश्वरी स्वरूप आपण प्रदान केलं. या 5 तत्वांना आपण ईश्वरी स्वरूप प्रदान केलं. ते ईश्वरी स्वरूप म्हणजे एक शिवतत्व, दुसरं शक्ती तत्व, तिसरं गणेश तत्व, चौथं विष्णू तत्व आणि 5वं सूर्य तत्व. मग सूर्याचे उपासक आपल्याकडे आहेत, विष्णूचे उपासक, विष्णूच्या अवतारांचे उपासक आपल्याकडे आहेत, शक्तीचे उपासक आपल्याकडे आहेत, शिवाचे उपासक आपल्याकडे आहेत. आपल्याकडे या 5ही तत्वांचे उपासक आहेत. मग या 5ही तत्वाच्या उपासकांमध्ये साधारणतः 2400 वर्षापूर्वी आपापसामध्येच स्पर्धा आणि भांडणं सुरू झाली. आता जसं सगळ्या संप्रदायांची भांडणं चाललेली असतात की माझा बाबा मोठा का तुझा बाबा मोठा, त्याच पद्धतीची भांडणं आपल्यामध्ये 2400 वर्षापूर्वी सुरू झाली. ही भांडणं इतकी वाढत गेली की त्या भांडणांच्या पार्श्वभूमीवरती बौद्ध आणि जैन मताच्या लोकांनी एकेका राजाला पटवायला सुरुवात केली आणि बौद्ध आणि जैन मताचा सगळीकडे प्रभाव वाढायला लागला. एकदा राजाश्रय मिळाला की तो धर्म वाढायला सुरुवात होते. त्यामुळे सगळीकडे जैन आणि बौद्ध मत प्रसार वाढायला लागला. अशा वेळेला आदि शंकराचार्यांनी आ सेतू हिमाचल 2 वेळेला भारत परिक्रमा केली. सगळ्या जैन बौद्ध धर्मपंडितांशी शास्त्रार्थ करून त्यांना पराभूत केली. त्यानंतर या 5ही संप्रदायाचे जे भारतभरातले प्रमुख होते त्यांच्याशी शास्त्रार्थ करून त्यांना पराभूत केलं आणि त्यांनी आपल्या संपूर्ण समाजाला देव पंचायतन प्रदान केलं. हे देव पंचायतन 2400 वर्षापासून तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये विद्यमान आहे. आपण हे रोज पुजतो आहोत, आपल्याला त्याचा अर्थ किंवा आपल्याला त्याचा सिग्निफिकन्स माहिती नाही आहे. आपल्याकडे शिवलिंग किंवा शिवाचं एक स्वरूप
देवघरात असायला पाहिजे. विष्णूचं एक रूप, मग श्रीकृष्ण असेल, राम असेल, विष्णूचं कुठलंही एक रूप आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे. आपली कुलस्वामिनी जी आहे, कुलस्वामिनीची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे. गणेशाची मूर्ती आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे. सूर्य हा आपल्याला सातत्याने दिसणारा, विद्यमान असणारा देव असल्यामुळे सूर्याची प्रतिमा आपण आपल्या देवघरामध्ये ठेवत नाही. तर आपण या 5 देवांची पूजा करतो. त्यामुळे विष्णूचा उपासक आहे त्याला सुद्धा आनंद वाटतो की हा शैव असला तरी माझ्या देवाची पूजा करतोय. गणेशाच्या उपासकाला वाटतं की अरे वा, हा वैष्णव असला तरी हा माझ्या देवाची पूजा करतोय. आणि अशा पद्धतीने आपल्यामध्ये एक सामाजिक ऐक्य निर्माण झालं आणि आपला हिंदू धर्म 2400 वर्ष टिकू शकला. आता कुलस्वामिनीची, कुलदेवाची पूजा करणे ही प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक वर्णामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण ही करत असतो. काही जणांच्याकडे जागरण गोंधळ असतो, काही जणांच्याकडे बोडण घातलं जातं. प्रत्येकाची परंपरा वेगळी आहे. याला आपण कुलधर्म, कुलाचार आणि कुलपरंपरांचं पालन असं म्हणतो. प्रत्येक हिंदू माणसासाठी हे अनिवार्य आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलधर्म, कुलाचार आणि कुलपरंपरांचं पालन करायला पाहिजे. आणि या कुलधर्म, कुलाचार, कुलपरंपरांच्या बद्दल तुम्ही तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा सांगायला पाहिजे. तुम्ही तुमच्या धर्माबद्दलची ही मूलभूत स्वरूपाची माहिती जोपर्यंत तुमच्या घरातल्यांना सांगणार नाही, लहान मुलांना सांगणार नाही, नंतरच्या पिढीकडे हे विचार पोचले जाऊ शकत नाहीत. एक दुर्दैवाची गोष्ट सांगतो. ब्राह्मण समाजामध्ये पुरोगामित्व जरा आधीपासून आलेलं आहे. गेल्या 200 वर्षापासून आमच्यात ते आलेलं आहे. त्यामुळे जेव्हा मी कधी कुलधर्म, कुलाचार, कुलपरंपरा किंवा कुलस्वामिनीबद्दल बोलायला लागतो, माझ्या मेसेंजरमध्ये 100 पैकी 80 ब्राह्मण मला हा प्रश्न विचारतात की आम्हाला आमची कुलदेवताच माहीत नाही, आम्ही काय करू. मग कुलदेवता माहीत नाही म्हणल्यानंतर आपण जर त्यांना सांगितलं काकाला, मामाला, याला त्याला विचार, तर आमचे त्यांच्याशी तेवढे चांगले संबंध पण नाही आहेत की आम्हाला कोणी हे सांगू शकेल. बघ, ज्यांना कुलदेवता किंवा कुलपरंपरा माहिती नाही, त्यांच्या आडनावावरनं, त्यांच्या मूळ गावावरनं आपण त्यांची कुलधर्म किंवा कुलाचाराची परंपरा शोधून काढू शकतो. ती शोधून काढली पाहिजे, ती पुनरुज्जीवित करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सगळ्यांनी आपल्या कुलस्वामिनीचं वर्षातून एकदा दर्शन घेतलंच पाहिजे. आणि दर्शन घेताना त्रिकाल दर्शन व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही त्या गावामध्ये कधीही पोचा, एक मुक्काम करायचा, एकदा सकाळ, दुपार, संध्याकाळ, कोणत्याही सिक्वेन्सनी का होईना पण त्रिकाल दर्शन घेतल्याशिवाय गावाबाहेर पडायचं नाही. प्रत्येक हिंदूसाठी हे अनिवार्य आहे. वर्षातून एकदा जर तुम्ही तिथं जाऊन डोकं टेकून आला आणि तुम्ही तुमच्या कुलधर्म, कुलाचार, कुलपरंपरांचं पालन करायला लागला तर तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना कुणीही तुमच्या धर्मापासून विनमुख करू शकत नाही. आणि तुम्हाला कुठल्याही बाबा, बुवा, महाराज यांच्या पाया पडायला जाण्याची गरज पडणार नाही. तुमचे, माझे पूर्वज, आजी, आजोबा यांच्यापैकी कुणालाही बाबा, महाराज, गुरूंची गरज पडली नाही. ते फक्त कुलधर्म, कुलाचाराचं पालन करत होते. त्यावेळेला वाहतुकीची एवढी साधनं सुद्धा नव्हती की प्रत्येक वर्षी ते कुलस्वामिनीच्या दर्शनाला जातील, परंतु ते घरात राहून कुलधर्म, कुलाचार, कुलपरंपरांचं पालन करत होते आणि तेवढ्यावरती ते सुखी, समाधानी, तृप्त जीवन जगत होते. आपल्याला कुठल्याही खांद्यांची गरज नाही. आपल्या धर्मामध्ये तेवढी ताकद आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जसं आपले आईवडील आपलं हित चिंतात, त्याच्याशिवाय दुसरं कोणी चिंतू शकत नाही, त्याचप्रमाणे आपला जो कुलदेव आहे, आपली कुलस्वामिनी आहे, ते आपले पारलौकिक जगतातले आईवडील आहेत. त्यांच्या इतकं तुमचं भलं व्हावं हे जगात दुसऱ्या कुणालाही वाटू शकत नाही. त्यामुळे त्यांचे पाय सोडून दुसऱ्या कुणाचेही पाय पकडायला जाऊ नका. कारण कसं असतं की आज आपण एखाद्याचे पाय पकडायला जातो, मग तो त्याचा पुढे संप्रदाय सुरू करतो, त्याचं दुकान वाढायला लागतं आणि मग नंतर आपल्याला कळतं अरेच्या हा तर बंधुबाबा निघाला. हे सगळं टाळणं शक्य आहे. कलियुगामध्ये बंधुबाबांची संख्या खूप वाढलेली आहे, संत खूप कमी राहिलेले आहेत. त्यामुळे आपण योग्य आणि आदर्श अशा संत किंवा गुरुपर्यंत पोचण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि आपल्याला गुरुची गरज जर प्रपंचाचा त्याग करून संन्यास धारण करायचा असेल आणि अध्यात्माच्या मार्गावर चालायचं असेल तर तुम्हाला गुरुची गरज आहे. प्रपंचात असलेल्या माणसाला गुरुची गरज नाही. प्रपंचात असलेल्या माणसाला
कोणत्याही बाबा, महाराज, संत, अण्णा कुणाची सुद्धा गरज नाही. तुम्ही फक्त तुमच्या कुलधर्म, कुलाचाराचं, कुलस्वामिनीच्या उपासनेचं कार्य करा. दुसरं तुम्हाला काहीही करायची गरज नाही. आणि ही उपासना तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना, मुलींना सुद्धा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. एक आपल्याकडे सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात फफावलेली गोष्ट म्हणजे लव जिहाद. आता लव जिहादच्या संदर्भात आम्ही लोक पण बऱ्यापैकी कार्य करतो. लव जिहादच्या संदर्भात आपण बऱ्यापैकी तोडगे सांगतो. पण काही वेळेला अशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात की त्या या ठिकाणी या व्यासपीठावर सांगणं खूप आवश्यक आहे. आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपण रामायण आणि महाभारत ओरिजिनल, बरं का, शुद्ध मराठीतलं चालतं, पण रामायण आणि महाभारत किती जणांनी आपल्या मुलांना आणि मुलींना आणून दिलेलं आहे आणि वाचायला लावलेलं आहे? प्रत्येक घरामध्ये रामायण आणि महाभारत आपण आपल्या मुलांना, मुलींना वाचायला देणं याच्यासाठी आवश्यक आहे की साधूच्या वेशामध्ये सुद्धा रावण येऊ शकतो आणि साधूच्या वेशामध्ये सुद्धा तो आपल्याला पळवून नेऊ शकतो. हे मुलीला समजण्यासाठी तिला तुम्ही रामायण वाचायला देणं आवश्यक आहे. एक मध्यंतरी कोकणातली लव जिहादची केस आली होती. त्या गावातले ते वडील अत्यंत प्रतिष्ठित आणि जुनं कुटुंब, त्या गावातलं म्हणजे प्रसिद्ध, श्रीमंत, सगळ्या दृष्टीने गडगंज असणारं कुटुंब. आणि ती मुलगी एका मुसलमान मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुसलमान मुलाचं क्वालिफिकेशन काय, तर त्याच्या आईची 2 लग्न झालेली, वडिलांची 2 लग्न झाली होती. आई आणि मुलगा राहत होते आजी आजोबांच्या पाशी. आजोबांचा धंदा सेकंडमध्ये LPGचे सिलेंडर विकणे, वडिलांचा धंदा रिक्षा चालवणे. सांगलीमध्ये राहणारा पोरगा 1,75,000 रुपयाची KTM मोटरसायकल घेऊन कोकणातल्या एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो. ही गोष्ट आपल्याला अत्यंत चिंतित करणारी आहे की त्याला हे 1,75,000 रुपये नेमके दिले कोणी असते. त्याच्यानंतर मग ती मुलगी त्याच्या संपर्कात येते, ती मुलगी त्याच्या प्रेमामध्ये पडते. त्याच्या प्रेमात पडल्यानंतर ते गोव्याला जातात, 4 दिवस तिथं राहतात, आई वडील पकडून आणतात. त्याच्यानंतर मुलगी त्याच्याबरोबर घर सोडून पळून जाते, सांगलीत जाते. सांगलीत घराच्या गल्लीच्या तोंडाशी तो तिला थांबवतो. घरात जाऊन आईवडिलांना किंवा आईला, आजी आजोबांना भेटून येतो. तिथून ते सोलापूरला जातात आणि तिथून त्यांचा प्लॅन नेपाळमध्ये जाण्याचा होता. तो मुलगा स्वतः चरशी, तो चरसची विक्रीसुद्धा करायचा. आणि अशा मुलाच्या ती मुलगी प्रेमात पडली. ती जेव्हा माझ्या समोर आली तिला मी पहिला प्रश्न असा विचारला की तू त्याच्या घरी गेली होतीस का? तर ज्या मुलीने एवढं सगळं केलं होतं आणि जी त्याच्याबरोबर प्रेमात पडलेली आहे म्हणून नेपाळपर्यंत पळून जायला तयार झाली होती, त्या मुलीने त्या मुलाचं घर कसं आहे हे बघितलं सुद्धा नव्हतं. माझ्या लहानपणी आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये गेलो होतो, पहिल्या दिवशी आम्हाला एक मिस्त्री मॅडम नावाच्या गुजराती टीचर होत्या. त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. मुलींना त्यांनी सांगितली होती की जो मुलगा त्याच्या घरी तुम्हाला घेऊन जाईल आणि जो त्याच्या आईवडिलांशी तुमची ओळख करून देईल, त्या मुलाच्या मनात तुमच्याबद्दल पाप नाही आहे. तो तुम्हाला दगाफटका करणार नाही इतपत विश्वास तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता. तुम्ही त्याच्याशी मैत्री करू शकता. प्रेम वगैरे हा नंतरचा विषय आहे, पण हा अत्यंत महत्त्वाचा धडा सुद्धा जर आपल्या घरातल्या मुलींना आपण शिकवणार नसलो तर आपल्या घरातल्या मुली विदर्भीयांनी पळवून नेल्या तर आपल्याला त्याच्यामध्ये लाज वाटायचं कारण नाही. कारण आपण आईबाप म्हणून इतके नालायक आहोत. ॲक्च्युअली प्रॉब्लेम असा झालेला आहे की गेल्या 40-50 वर्षामध्ये हिंदू आईबापांनी त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना इतक्या सुरक्षित वातावरणामध्ये वाढवलेले की जग किती वाईट आहे हे आपण आपल्या मुलीला सांगतच नाही. जग किती वाईट आहे हे आपण आपल्या मुलाला सांगतच नाही. जगामध्ये लोक आपल्याला कसे हातोहात फसवू शकतात हे आपण आपल्या मुलांना सांगतच नाही. त्यामुळे आपल्यासारखं सगळं जग आहे हा आंधळा विश्वास ठेवून या मुली अक्षरशः लव जिहादच्या नरकामध्ये जात आहेत. बहुसंख्य ठिकाणी या मुलींचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले असतात ज्याच्या बळावरती त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. हे सगळे प्रकार आम्ही बघतोय, पण ह्या सगळ्याचा जो पाया आहे तो घरातून आहे. तुम्ही तुमच्या कुठलीही स्त्री असेल जगातली, तिला परमेश्वरांनी 6वं इंद्रिय दिलेलं आहे.
मी माझ्या बायकोबरोबर माझ्या एका मित्राकडे तिला घेऊन गेलो होतो. ती त्या माणसाशी 2 मिनिटं बोलली, त्याच्यानंतर मला पाठ वळल्यावर म्हणाली, या माणसाची नजर चांगली, याच्याशी तू कधी पुन्हा मैत्री करू नकोस. हे बायकांना कळतं. मग हे 6वं इंद्रिय आपलं सुद्धा जागृत असायला पाहिजे आणि आपण आपल्या मुलीचं सुद्धा जागृत करायला पाहिजे. हे प्रत्येक स्त्रीचं पहिलं कर्तव्य आहे. एखादा माणूस कसा आहे हे तुम्हाला इव्हॅल्युएट करता यायलाच पाहिजे. आपल्याकडे गुरुगीतेमध्ये सांगितलंय, तुम्ही एखाद्याला गुरु म्हणून जरी स्वीकारायचं असेल तर तुम्ही आधी त्याची परीक्षा घ्या, तो गुरुच्या लायकीचा आहे का, असं वाटलं तर त्याला गुरु करा. मग तुमची मुलगी एखाद्या पुरुषाच्या प्रेमामध्ये पडते, तिला त्याची टेस्ट पण करावी वाटत नाही, तिला त्याचे क्रेडेन्शियल सुद्धा चेक करावं वाटत नाही, तिला त्याचे आईवडील कसे बघावं वाटत नाही, घर कसं हे बघावं वाटत नाही. इतकी जर तुमची मुलगी भोळी किंवा भाबडी असेल तर ती नरकात जाण्याच्याच लायकीची, हे लक्षात घ्या. मी थोडंसं कटू बोलतोय, परंतु सगळ्या आयांनी या मुद्द्यावरती आत्मचिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. जग किती वाईट आहे हे तुम्ही तुमच्या मुलीला एकदा 2दा 100 वेळा सांगितलंच पाहिजे. लोक हातोहात खोटं बोलतात, लोक तुम्हाला फसवतात, लोक तुम्हाला मूर्ख बनवू शकतात. म्हणून कुठलीही गोष्ट तावून सुलाखून घेतल्याशिवाय आपण त्याच्यामध्ये पुढे सरकू नये, हे मुलींना समजावणं आवश्यक आहे. हिंदूंनी आपल्या मुलांवर आणि मुलींवर नेहमी एक संस्कार करणं आवश्यक आहे की तुम्हाला कुठल्याही परपुरुषाबद्दल किंवा परस्त्रीबद्दल आकर्षण वाटलं तर पहिल्यांदा त्याचा हात धरून त्याला घरी घेऊन या. तुमच्या आईवडिलांना त्याला तपासून होकार देऊ द्या आणि सरळ लग्न करा. हे आपल्याकडे घडत नाही, म्हणून आपल्याकडे अत्यंत मोठे सामाजिक प्रॉब्लेम तयार होत आहेत. इतर लोकांमध्ये या गोष्टी पहिल्यांदा केल्या जातात. आपल्याला आपल्या धर्माबद्दल अभिमान नाही, आपल्याला आपल्या जातीबद्दल अभिमान नाही, आपल्याला फक्त सगळ्या गोष्टींच्या बद्दल न्यूनगंड आहे. आपल्याला आपण हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. आपल्याला सर्व धर्म समभावाचं बाळकडू असं दिलेलं आहे. कोकणस्थ ब्राह्मण घरातल्या आईला सुद्धा समोरचा मुलगा मुसलमान असेल तर आक्षेप नसतो, अशी सुद्धा प्रकरणं मी बघितलेली आहेत. परवा जे नातेपुतेमधलं एक प्रकरण सांगून आलेलं आहे, त्या मुलांनी स्वतःचं नाव हिंदू आहे सांगितलं, नंतर ते मुसलमान आहे उघडकीस आल्यानंतर सुद्धा त्या आईचे डोळे उघडायला तयार नव्हते. आपण नुसतं काश्मीर फाईल सारखे चित्रपट येऊन जातात, केरळा स्टोरी सारखे चित्रपट येऊन जातात. आपण आपल्या मुलींना हे चित्रपट दाखवत नाही. आपण आपल्या मुलींना जग किती वाईट आहे हे सांगत नाही. हे सांगणं आवश्यक आहे. तुम्हाला जर सांगायला अप्रशस्त वाटत असेल, कमीत कमी रामायण आणि महाभारत वाचायला द्या, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचायला द्या, त्यांना संभाजी महाराजांचं चरित्र वाचू दे. म्हणजे समोरच्या धर्मातले लोक किती क्रूर आहेत आणि एका व्यक्तीला आपल्या धर्मामध्ये आणण्यासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतील हे आपल्याला कळेल. आपल्या धर्मामध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आपल्याला घेण्याची गरज नाही. आपल्या धर्माचा सिद्धांत आपल्याला हे सांगत नाही. आपल्याला दुसरा माणूस आपल्या धर्मात नको, परंतु या भारतामध्ये जन्माला येणारा प्रत्येक हिंदू नागरिक मरताना हिंदूच असला पाहिजे, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं पाहिजे. आणि आपण याच्यासाठी सगळ्यांनी सरकारशी सुद्धा भांडलं पाहिजे की ज्यू लोकांना जर एखादा नियम दिला जाऊ शकतो, तोच नियम आम्हाला हिंदूंना का दिला जात नाही. हा एक जरी नियम दिला गेला तरी सगळं धर्मांतर करण्याची जी हौस आहे या लोकांची एकदाच आणि कायमची संपुष्टात येऊन जाईल. असं जर झालं तर कदाचित आपल्याला या पुढचा जेव्हा आपण असा कार्यक्रम घेऊ, त्या कार्यक्रमामध्ये मला तुम्हाला शक्ती उपासनेबद्दल 4 चांगल्या गोष्टी समजावून सांगता येतील. आता हे कसं होईल, कधी होईल हे मला माहीत नाही. आज मला घोले तात्यांचे एका गोष्टीसाठी आभार मानायचे आहेत. इथे आल्या आल्या त्यांनी पहिल्यांदा माझं ग्रामदैवताचं मी दर्शन घेतलं, तिथल्या अष्टमातृकांचं दर्शन घेतलं आणि एक शक्ती उपासक म्हणून मी ही गोष्ट नेहमी आणि वारंवार सांगत असतो की ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये देवपंचायतन आहे, तसं पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या गावामध्ये सुद्धा देवपंचायतन असतं. आपला ग्रामदैवत असतं, आपल्या गावाचा क्षेत्रपाल असतो, आपल्या गावाचा खंडोबा असतो, म्हसोबा असतो, हे सगळे आपले 5 देव असतात. कालभैरव असतो. या 5ही देवांचे मंदिर व्यवस्थित असणं, तिथं व्यवस्थित नित्य पूजा होणं हे आपलं कर्तव्य. खेड्यातल्या जुन्या काळातली परंपरा अशी असायची की गावाच्या वेशीवरती अष्टमातृका असायच्या आणि या अष्टमातृका म्हणजे ग्राम संरक्षक देवता होत्या.
खेड्यातून बाहेर जाणारा माणूस या अष्टमातृकांचं दर्शन घेऊन जायचा आणि खेड्यात येताना पहिल्यांदा तो अष्टमातृकांचं दर्शन घेऊन घरामध्ये यायचा. या अष्टमातृका पिंपळाच्या पाराखाली ठेवलेले 8 दगड असायचे, ज्याला शेंदूर फासलेला असायचा, परंतु त्यांची विधिवत स्थापना केलेली असल्यामुळे आणि त्यांना दरवर्षी बळी प्रदान केला जात असल्यामुळे ही शक्ती तत्व पूर्ण ताकदीने जागृत होती. दुर्दैवाने आपण बळी प्रथेचा त्याग केला, आपण अष्टमातृकांचं पूजन त्यागलेलं आहे आणि आपल्याकडे निर्माण झालेल्या ग्राम पातळीवरची भांडणं आणि सर्व समस्यांचं मूळ याच्यामध्ये आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यामध्ये उरूस नसतो. आपल्या प्रत्येक खेड्यामध्ये वर्षाची आपली वार्षिक जत्रा असते आणि जो आपल्या ग्रामदेवतेचा उत्सव असतो. या उत्सवाच्या निमित्ताने सगळ्या गावांनी एकत्र यावं, सामिष भोजन करावं, बळी प्रदान करावा, ही आपली प्राचीन परंपरा आहे. आणि या परंपरा ज्या ज्या गावात खंडित झाल्या असतील त्या त्या गावातल्या परंपरांचं पुनरुज्जीवन व्हावं ही आमची इच्छा आहे. जे शाकाहारी असतील त्यांनी शाकाहाराचं पालन करावं, आमचं काहीही म्हणणं नाहीये, परंतु आमचे जे ग्राम संरक्षक देव आहेत हे हिंस्रच आहेत आणि त्यांना बळीच दिला पाहिजे आणि ही आमची धार्मिक परंपरा आहे, हिचं आपल्याला पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे. ज्या ज्या गावामध्ये या गोष्टी होत नसतील तुम्ही करायला घ्या. ज्या गावामध्ये अष्टमातृका नसतील त्यांना स्थापन करायच्या असतील त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. आमच्या ट्रस्टतर्फे आम्ही हे कार्य अत्यंत आनंदाने करू. वास्तवामध्ये जुनी परंपरा अशी होती की प्रत्येक गावातल्या अष्टमातृकांना आपण पौर्णिमा आणि अमावस्येला बळी प्रदान करायचो. ठीक आहे, पौर्णिमा अमावस्येची परंपरा आपण खंडित जरी झाली तरी कमीत कमी आपल्या गावची जी जत्रा असते त्या जत्रेच्या दिवशी तिथे बळी प्रदान केला गेलाच पाहिजे आणि त्या गावाच्या अष्टमातृकांचं, ग्रामदेवतांचं, क्षेत्रपालांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण वैयक्तिक पातळीवरती, कौटुंबिक पातळीवरती जसा संरक्षणाचा विचार करतो, आपल्या खेड्याच्या संरक्षणाचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. जरी ही खेडी सगळी महानगराचा भाग झालेली असली तरी ही खेडी जुनी खेडी आहे. त्या जुन्या खेड्यांच्या वेस आपल्याला माहिती आहे. त्या त्या ठिकाणचे सर्व क्षेत्रपाल जागं करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या गावामध्ये हे केलं जातंय, अन्य गावांमध्ये सुद्धा केलं जावं एवढीच मी इच्छा व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर.